मुरबाड ग्रामीणच्या माध्यमातून जे संघ आपण 3 पाहिले होते त्यामधून हे 2 संघ मात्र अगदी महत्त्वाचा सेमीफायनलचा सामना इथे खेळत असताना आदिवासी गटामधून दोऱ्याचा पाडा संघ या स्पर्धेच्या फायनल सामन्यामध्ये दाखल झालेला आपण पाहतोय आणि अगदी सध्या आणखीन एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्या सर्वांच्याच भेटीस येतोय। पवार 11 मालेड आणि त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरळगाव या दोन टीम मध्ये सामना 3 षटकांचा आपण पाहतोय। फर्स्ट इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना पवार 11 मालेड संघ आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स सरळगाव संघ हे 2 संघ आपण बघतोय। चला वेळ घ्यायचा नाहीये, लगेच सामना सुरू केला जाईल। दोन्ही संघ ही महत्त्वाची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय कारण रात्र देखील भरपूर झालेली आपण बघतोय, त्यामुळे अगदी लवकरात लवकर मॅचेस कंप्लीट करून प्रत्येकाला खरं तर आपापल्या घरी जायचं आहे याची दक्षता आपण घ्यायची आहे। सामना चांगला होईल, दोन्ही संघ आपण बघतायत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहेत या सीझन मध्ये आणि खास करून जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही टीमच्या माध्यमातून हे चॅलेंजिंग बॅटल प्रेक्षकांच्याही भेटीला येत आहे। भरपूर सारे प्रेक्षक जे मात्र अगदी या सामन्याचा आनंद लुटत असताना आपण पाहताय आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद लुटताय त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। सामना सुरू होतोय, सेकंड सेमी फायनल मैदानामध्ये आपण सुरू झालेली बघतायत। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये बॅटर क्षितिज कंठे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय। एक्सप्रेस खेळाडू जो की साई स्पोर्ट्स सरळगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या खेळाडूने जर पाहिले तर मुरबाड तालुक्यामध्ये ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग देखील खेळलेली आहे, तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या आपण बघाल या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना कुणाल बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये आपण बघतायत गोलंदाजी करत असताना कुणाल आहे आणि कुणाल म्हणतोय की जरी समोरचा खेळाडू मोठा असेल पण मी देखील कमी नाहीये कारण मला देखील माझ्या गावाकडून मोठंच ओळखलं जातं आणि म्हणूनच पहिल्या पॉवर प्ले मध्ये मी गोलंदाजी करतोय। विकेट बॅटची अंदरुनी कडा आणि त्याच्यानंतर मिडल स्टिकचा घेतलेला वेध आणि तिथे या सामन्यामध्ये शून्याचा चष्मा घालून बाहेर परतलेत फलंदाजी करत असताना बॅटर क्षितिज कंठे। पहिला विकेट या सामन्यामध्ये खोवला जातोय फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स सरळगाव टीम कडून। स्कोरबोर्डला एकही धाव नाहीये। मैदानामध्ये ज्या पद्धतीनं क्रुशल विकेट शोधलेला आहे या सामन्यामध्ये आपण बघाल पवार 11 मालेड टीमने तशा पद्धतीनं आपण बघतायत खूप चांगलं सेलिब्रेशन जे की या सामन्यामध्ये केलेले मालेड टीमने। पहिला विकेट गोलंदाजी करत असताना पवार 11 मालेड संघाच्या खात्यामध्ये एंटर झाला। नवीन बॅटर समोर आपण बघतायत फलंदाजीसाठी सध्या तरी विशाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले आहेत। विशाल मैदानाच्या आतमध्ये इथून खेळपट्टीवरती दाखल होत आहेत। पहिल्या 3 ओव्हरमध्ये फलंदाजी करायची। सेमीफायनलचा सामना तुम्ही खेळतायत म्हटल्यावरती तुम्हाला इथून खूप साऱ्या संधी आहेत। हा सामना जर साई स्पोर्ट्स सरळगाव संघ जर जिंकत असेल तर त्यांचा प्रवास या स्पर्धेच्या फायनल सामन्यामध्ये होऊ शकतोय आणि अपोजिट पवार 11 मालेड संघ जर हा सामना जिंकत असेल तर त्यांचा प्रवास म्हणजे डुवाडायचा मुकाबला बघायला भेटतोय। स्ट्रेट हिट फटका चांगला आहे आल्या मैदानामध्ये बॅटर विशालच्या बॅटमधून विशाल मस्टूक बॅक टू दी बॉलर हेड विशेबला जबरदस्त चौकार। पुढे जर पाहिले तर पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न मैदानामध्ये गोलंदाज कुणालने केलाय आणि समोरची लेंथ पिक करत असताना समोर ब्लॅक स्क्रीन समोर येत असताना पण पाहिलाय चौकार। 4 धाबा धावफलकावरती बनतायत साई स्पोर्ट्स सरळगाव संघ। मानले की दुसऱ्या चेंडूवरती विकेट खवलेला आहे पण तो येणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी मनस्थिती दाखवतोय। फुल टॉस बॉल लॉफ्ट करायचा तो मिस साबिक सुख मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहतायत सध्या राकेश ठाकरे पाहायला मिळतात ज्यांनी पकडलाय हा क्रुशल झेल आणि या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आता साई स्पोर्ट्स सरळगाव संघाची आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्या आणि विशाल परतलाय या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना। कुणाल मैदानावरती काय गोलंदाजी करतायत कौतुक करावं लागेल या खेळाडूचं। पहिला P1 मध्ये आपण बघतायत नेहमीच गोलंदाजांसाठी हाफ चान्सेस असतात बट इथे हाफ चान्सेसला फुल कन्वर्ट करत असताना अगदी आपण बघाल पवार 11 मालेड संघाचा कुणालला विकेट मिळालाय। डाव इथे मैदानावरती फलंदाजी करत असताना
साई स्पोर्ट सरळगाव संघाचा जर पाहिला तर 4 धाबा स्कोरबोर्डला आपण बघताय, जिथे 2 विकेट त्यांनी खोवलेत. म्हणजे प्रेशर या सामन्यामध्ये फलंदाजीवरती ठराविक दिसून येत आहे. या सामन्यामध्ये सरळगाव संघाच्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन तिथे दाखल होत आहेत. गोलंदाजी करत असताना ऑन बॉलिंग ट्रॅकमध्ये आपण कुणाल या गोलंदाजाला बघतोय. सुरुवात जबरदस्त आहे. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर क्षितिज कंठेची विकेट, त्याच्यानंतर मार पडला चौकार आणि त्याच्यानंतर टी-फूट टॅट उत्तर देत असताना बरोबर जसाच तसं आपण गोलंदाज कुणालला पाहिलंय. आणि या सामन्यामध्ये सध्या आपण बघतायत 4 बॉलचा सामना करत असताना सरळगाव संघ 4 धाबेवरती. हो, वेगवान चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिसाबिग, स्वतःच्या फॉलो थ्रूवरती मैदानामध्ये गोलंदाज कुणाल. आणि या सामन्यामध्ये आपण बघतायत बॅटिंग करत असताना फलंदाजीमधून साई स्पोर्ट्स सरळगाव संघाचा डाव मात्र पूर्णपणे कोसळलेला आहे. कारण स्कोरबोर्डला 4 धाबा असताना त्यांनी खोललाय. प्रामुख्याने आपला तिसरा खेळाडू, तिसरा विकेट. अपेक्षा भरपूर मोठ्या आहेत, परंतु म्हटलं जातं की अपेक्षा सिद्ध करण्याची ताकद ही तुमच्या मनामध्ये ठेवावी लागते. आणि मैदानामध्ये अपेक्षा सिद्ध करतायत गोलंदाजी करत असताना पवार 11 मालेड संघाचे कुणाल. 4 धाबा धावफलकावरती आहेत. फलंदाजीमध्ये जो नैसर्गिक मजबूत पाया होता फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये आपण बघाल साई स्पोर्ट सरळगाव टीमचा तो पाया इथून खचलेला आपण बघतोय. आता या मॅच मध्ये आपण बघाल बॅटर साईवरती भरपूर उमेदा लागून राहिल्यात संपूर्ण सरळगावकरांना. आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना कुणाल हे नाव भरपूर चर्चा करते सध्या. चला, टीम मीटिंग करायची नाहीये. गोलंदाजी करत असताना पवार 11 मालेड संघ फास्ट लवकर घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उल्हास इथे दाखल झाले आहेत. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण खेळपट्टीवरती फलंदाजी करत असताना पाहत आहोत. भरपूर मोठी जिम्मेदारी इथून या सामन्यामध्ये या 2 खेळाडूंवरती येऊन थांबली आहे. सरळगाव संघाची फुल टॉस बॉल ऑन ड्राईव्हला चेंडू ढकलला जातोय. दबाव प्रेशर या सामन्यामध्ये आहे, त्यामुळे इथून स्पष्टपणे इफेक्ट जो मात्र या धावफलकावरती आणि फलंदाजीवरती आपण बघतोय. शेवटचा बॉल येतोय डॉट. गोलंदाजीमधून कुणालला आपण पाहिले, ज्यांनी 3 विकेट मिळवल्यात. षटकामध्ये 2 चेंडू डॉट आलेत आणि एक चौकार आपण पाहिला. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये स्कोरबोर्डला साई स्पोर्ट सरळगाव संघ 3 विकेट 4 धाबा. चला, वेळ खर्च करायचा नाहीये. पवार 11 मालेड संघ टॉस झाला होता, तिथे टॉसमध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी घेतली आहे. आणि सध्या गोलंदाजी करत असताना जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मैदानावरती ऑलमोस्ट 3 विकेट मधून निर्माण करत असताना आपण बघतायत कुणालला. पॉवर प्लेचा खेळ मैदानामध्ये आपण संपादित झालेला बघतायत. स्कोरबोर्डला 4 धाबा आहेत. मॅच मध्ये अजूनही 12 चेंडूचा खेळ शेष पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना जर या 12 चेंडूमध्ये कमसे कम 20 ते 25 धाबा जर मिळाल्या फलंदाजी करणाऱ्या सरळगाव संघाला, तर मी म्हणेन की या मॅच मध्ये फायटिंग चॅलेंजिंग लक्ष बनवू शकतंय. कारण आपण बघू शकतायत ज्या काही मॅचेस आपण पाहिल्या त्या अगदी 30 ते 35 धावेच्या झालेल्या पाहिल्यात. आणि डेफिनेटली त्या सामने यामध्ये खूप चांगला खेळ आपण पाहिला. मिसाबिक सुख मॅच मध्ये आणखीन एक फलंदाज होतोय बाद. बॅटर साई इट्स बॅक टू द पॅव्हिलियन. सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट्स सरळगाव टीमला लागतोय आणखीन एक लॉस. त्याचबरोबर आमचे आदरणीय प्रशांतदादा शेळके यांना विनंती असेल की आपण मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं प्लीज. 4 धाबा धावफलकावरती तिथे 4 खेळाडू बाद झालेत फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये. अगदी आपण बघताय साई स्पोर्ट सरळगाव संघ वाटलं होतं की मोठं धावफलक बनवलं जाईल, परंतु रात्रीची स्पर्धा आपण बघतोय आणि रात्रीचा खेळ म्हटला तर खेळपट्टी दमट असे फलंदाजांसाठी थोडीशी कठीणाई बनते. आणि त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये सध्या पवार 11 मालेड संघ काय गोलंदाजी करतोय. रोहित मैदानामध्ये गोलंदाजी करतात. आल्या विकेट त्याने मिळवलाय. स्कोरबोर्डला आपण बरोबरीचं धावफलक बघतोय. मालेड संघाच्या खात्यामध्ये 4 विकेट. अगदी साई स्पोर्ट सरळगाव संघाच्या धावफलकावरती 4 धाबा. चला, फास्ट घ्या दोन्ही संघ. अधिक समय तुम्ही घेतायत ह्या मी वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. थोडंसं फास्ट घ्या. दोन्ही संघ जर पाहिले तर गौरवशाली संघ आपण बघतोय. दोन्ही संघ या मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आवर्जून उल्लेखनीय खेळ करत असताना पण पाहिले आहेत. बट या मॅच मध्ये कोण कोणावरती हावी ठरेल, कोण कोणावरती पडणार भारी, यासाठी लढाई सुरू. मिसामिंगो
संधी होती शॉट सिली पॉइंट मध्ये आपण बघताय मिस्टेक राहिली आहे. सकऱ्यांचा प्रयत्न मैदानामध्ये बाठर अक्षय तिथे करतायत आणि या बॉलवरती मिळाल्या जातील 2 धाबा. सुरत चांगली मैदानामध्ये बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये सरळगाव संघाची फलंदाजी मधून देखील मानतो की या मॅच मध्ये साई स्पोर्ट सरळगाव संघ धाब्यांसाठी झटतोय, परंतु प्रयत्न जारी आहेत आणि नेहमीच म्हटलं जाते की प्रयत्न जर तुमचे सुरू असेल तर तिथे तुम्ही सक्सेस देखील शोधू शकता. आणि मैदानामध्ये स्कोरबोर्डला सध्या तरी धाबा जमा करण्याच्या प्रयत्नामध्ये कठीण प्रसंगांना तोंड दिलं जात आहे. वेगवान चेंडू रोहित मैदानामध्ये हाय चेंडू चांगला डिलिव्हर करतायत. डॉट बॉल. यस एक्झॅक्टली आपण पाहतायत व्हाईट बॉल साठी रिव्ह्यूची मदत जी मात्र इथून घेतली जातीये. चेक केलं जातं. अगदी आपण बघू शकतायत टीव्ही स्क्रीनवरती इथे रेफर करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि अगदी आपण बघू शकता हा चेंडू ऑन द लाईन फील्ड डिलिव्हरी परफेक्टली आपण बघतायत. यस या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतायत ऑन द लाईन चेंडू वाईट नाही आहे, त्यामुळे अगदी आपण बघू शकाल हा चेंडू फेर पाहायला भेटतोय. अगोदर देखील आपण बघू शकता या स्पर्धेमध्ये हेच नियम आपण दिलेले आहेत. ऑन द लाईन या स्पर्धेमध्ये व्हाईट बॉल नाहीये हे अगदी लक्षात ठेवायचं. बरोबर फलंदाजी करत असताना साधाबा धावफलका भरतेत रोहित मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. हाफ ट्रॅकर बॉल चपल झाली आहेत. फटका हवेत क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या बॉलवरती पोहोचतायत. वन बाउन्स पिकअप दी बॉल. त्याच्यानंतर फेकिंग. त्याच्यानंतर या चेंडूवरती फक्त आणि फक्त मिळाली जाते 1 धाव. सामना चांगला गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये पवार 11 मालेड संघ आज स्वप्न आणि उम्मीद या दोन्ही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घेऊन खेळ करतोय. 7 धाबा धावफलका भरती आहेत. रोहितने मात्र मैदानामध्ये इम्प्रोमाइजिंग गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. जो सुरुवातीचा स्टार्ट दिला मी म्हणेन गोलंदाजी करत असताना अगदी कुणालने तो स्टार्ट भरपूर महत्वाचा होता आणि तो स्टार्ट इथून शेवटपर्यंत वंचित ठेवला जातोय मालेड संघाच्या माध्यमातून. चला फास्ट घ्या. गोलंदाजी करत असताना पवार 11 मालेड संघ आपण अधिकची चर्चा करतायत. स्कोरबोर्डला 7 धाबा आहेत. प्रेशर मध्ये हा डाव खेळतोय साई स्पोर्ट सरळगाव संघ. स्ट्रायकरेंडला उल्हास. हो शपल झाली आहेत. क्रॉस बॅटनं मैदानामध्ये फलंदाज उल्हास आहे. हान ठोका दे दनादन. चेंडू निघून चाललाय फाडलेक सीमारेषेच्या पलीकडे. इट्स मॅक्झिमम. मोक्याचा क्षण येतोय. आसमानी धमाका. यस ठोका सिक्सर. पूर्णपणे खराब चेंडू होता आणि आता खराब चेंडूवरती मैदानामध्ये आपण बघतात बॅटर उल्हासच्या बॅटमधून हा नेत्रदीपक सिक्सर. 13 धाबा धावफलका भरती. धाबा या मॅच मध्ये साई स्पोर्ट सरळगाव संघाच्या स्कोरबोर्डला कमी आहेत आणि त्याचमुळे इथून या सामन्यामध्ये फास्टेस्ट अँड फास्टेस्ट फलंदाजी जी मात्र करण्याचा प्रयत्न होतोय. चला अगदी वेळ खर्च करायचा नाहीये. महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून की या 2 बॉल्स मधूनच तुम्हाला शेड्यूल चॉईस करायचा आहे. 13 धाबा धावफलका भरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ जिथे आपण रोहितला बघतोय ज्याने सध्या तरी या ओव्हर मध्ये 5 चेंडूचा खेळ संपादित केला आणि खर्च केल्यात 9 धाबा. हो पुढे ठेवलं स्विचित फटका चांगला आहे. मैदानामध्ये फलंदाजी करत असताना उल्हास आणि उल्हास इथे मैदानाच्या आतमध्ये सक्सेस धोंडत असताना बघायला मिळतील. स्विचित फलंदाजीचं डिस्टन्स बदललंय. नॅचरल कोण बनवला आणि तिथून संपादित केल्या चौकार. बॅटफ्लो मध्ये अगदी जर पाहायला गेलं तर चेंडू बरोबर मिळालेला आहे आणि सध्या स्कोरबोर्डला फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स सरळगाव संघ पण बघाल 17 धाबा. वाटत नव्हतं की या धाबा बनतील पण मैदानामध्ये बॅटर अक्षय आणि त्याच्यानंतर उल्हास हे दोन्ही खेळाडू मैदानावरती आपण बघतायत गुणवंत फलंदाजी करतायत. 12 चेंडूचा सामना केला. 17 धाबा धावफलका भरती आहेत. या मॅच मध्ये 2 ओव्हरचा खेळ संपला. अजून देखील 1 ओव्हरचा खेळ शेष बघतोय म्हणजे या ओव्हर मध्ये किंबहुनात 10 जरी धावा आल्या तरी सुद्धा चॅलेंजिंग लक्ष बनवू शकते साई स्पोर्ट सरळगाव टीमचं. चला फास्ट घ्या. पवार 11 मालेड टीम. चला अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. पवार 11 मालेड संघ मी वारंवार तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. थोडस आमच्या विनंतीला मान द्या. गोलंदाजी मार्क वरती आपण बघताय तिथे ऑन बॉलिंग ट्रॅक अनिकेत इंटर होतोय
अंतिम षटक शेवटचे अंतिम 6 बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्याकरिता गोलंदाज अनिकेत तिथे दाखल होतोय. फिल्डिंग मध्ये आपण बघाल 5 खेळाडू जे मात्र सध्या तरी बॉडी लाईन क्षेत्रामध्ये ऍड आहेत, ज्यामध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर मिड विकेट आणि फाईन लेग अशा पद्धतीनं समोर ठेवले. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये ऑन बॉलिंग ट्रॅकवरती बॅटर स्ट्रायकर एंडला खेळपट्टीवरती आपण अक्षयला पाहिलंय. छोटी सिंगल मैदानाच्या आतमध्ये इथून मिळाली जातीये. दाफलकावरती सरळगाव संघ अगदीच आपण बघतायत 18 या स्कोरबोर्डला. सामना चांगला धाबा आणाव्या लागतील मैदानामध्ये बॅटिंग करत असताना इथे सरळगाव टीमला. ज्या पद्धतीनं साई स्पोर्ट सरळगाव टीमचा बॉलिंग युनिट आहे त्या पद्धतीनं आपण बघू शकतायत या स्कोरबोर्डला. किंबहुना 30 तरी धाबा बनवाव्या लागतील. 18 तर धाबा या दाफलकावरती ऑलरेडी बनलेल्या आहेत. अजून देखील अंतिम षटकामध्ये आपण बघतायत 5 बॉलचा खेळ शेष आहे म्हटल्यावरती इथून खूप काही बघायला भेटू शकतंय. पवार 11 मालड त्यांच्या अगेन्स्ट साई स्पोर्ट सरळगाव या दोन टीमच्या माध्यमातून ही खूप चांगली लढत जी मात्र अगदी संघर्षाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला वेळ घ्यायचा नाहीये. पवार 11 मालड संघ अच्छा संपूर्ण रात्रीमधून जर पाहिलं गेलं तर आजचा फॉर्मॅट ज्या टीमने गाजवला आदिवासी संघाच्या माध्यमातून दोऱ्याचा पाडा संघ जो मात्र अगदी आपल्या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये फायनलच्या तिकीटमध्ये घेत असताना पण पाहिलाय. आणि त्या टीमच्या विरोधात या स्पर्धेतील फायनल मॅच कोण खेळेल यासाठी आपण हा दुसरा सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी एन्जॉय करतोय. तिसरं षटक सुरू आहे. अनिकेत मैदानामध्ये गोलंदाजी करतायत. एका बॉलचा खेळ संपादित झाला. स्कोरबोर्डला 18 धावा आहेत. समोर स्ट्रायकर उल्हास. हो उल्हाससाठी हा चेंडू अगदी आपण बघतायत फिंगर रोल केलेत. पूर्णपणे जर पाहिले तर लेग कटर होता मैदानामध्ये. तो लेग कटर खेळण्यात थोडासा उशीर मैदानामध्ये बॅटर उल्हास करतायत. आणि त्याचबरोबरीने डॉट बॉल. हल्लीचं क्रिकेट आणि पूर्वीचं क्रिकेट यामध्ये भरपूर सारा बदल आपण बघतोय. सातत्याने म्हणायला गेलं तर गोलंदाज त्यांचा अपकमिंग टॅलेंट जे मात्र जास्ती दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि फलंदाज देखील 18 धाबा दाफलकावरती आहेत मैदानामध्ये. चांगली चुरस आहे. हाफ ट्रॅकर सफल झाले आहेत मैदानामध्ये. बॅटर उल्हास आहेत. संधी होती. क्षेत्ररक्षक करतायत चुकीचं फिल्डिंग. आणि आता मात्र मिड विकेटला क्लिअर होत असताना एका टप्प्यावरती 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. 4 धाबा मिळाल्या. धाबींसाठी साई स्पोर्ट सरळगाव संघ झटत होता परंतु मैदानावरती आपण बघतायत कठीण काळामध्ये संयम ठेवला आणि संयमावरती सध्या आपण बघतायत निर्भय टाकून फलंदाजी चांगली करतायत उल्हास. सामना चांगला आहे. मॅच मध्ये आपण बघू शकतोय नॉकआउट फॉर्मॅट आहे आणि त्यामुळे इथे या सामन्यामध्ये जिंकणं तितकंच गरजेचं आहे. 22 धाबा दाफलकावरती आहेत. अगदी आपण बघू शकतायत हा अगदी अंतिम चॉईस बॉल तुम्हाला दिला जाईल. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून ही महत्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते. स्कोरबोर्डला 22 धाबा आहेत. साई स्पोर्ट सरळगाव संघ या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर खचला होता. त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप बनवली आहे दोन्ही फलंदाजांनी. उल्हास अक्षय दोन्ही खेळाडू मैदानामध्ये जर पाहिले तर भरपूर चांगल्या कॉलिंगमधून हा डाव खेळतायत. एकमेकांना दोन्ही खेळाडू हेच सांगतायत की जितने काय मेरे भाई. आणि सध्या ही लढाई सुरू आहे. वेगवान चेंडू पवार 11 मालड संघ देखील कमी नाहीये. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. सबमरीन राहतोय. अगदी डॉट बॉल. अनिकेत मैदानावरती गोलंदाजी करतायत. स्कोरबोर्डला 22 धाबा आहेत. या ओव्हरमध्ये जर अंतिम काही चेंडू इथून अशाच पद्धतीने आले तर या स्कोरबोर्डला पुन्हा एकदा अगदी कमी धाबा बघायला भेटू शकतायत. हो पुढे ठेवले बॅटची थोडीशी टॉप एज. शॉट फाईनला केलं बीट. आता साईड स्क्रीन समोर चेंडू मात्र निघून गेलाय ग्राउंडच्या इनफिल्ड मधून सीमारेखेच्या पलीकडे. 4 धाबा. चुका भरपूर केल्यात मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघतायत सध्या तरी पवार 11 मालड टीमने अगोदर झेल सोडला उल्हास आणि त्याच्यानंतर या महत्वपूर्ण 4 धाबा मिळत आहेत मिस्टेक फिल्डिंग मधून. आणि त्याच्यानंतर स्कोरबोर्डला 26 धाबा. 26 धाबा दाफलकावरती आहेत मैदानामध्ये सध्या तरी. ओव्हर नंबर 3 मधील हा एक महत्वाचा चेंडू ऑन साइडला लॉफ्ट केला. आक्रमण चांगलं मैदानामध्ये तो आलाय आणि त्याचं काम करून गेलाय उल्हास मैदानाच्या आतमध्ये.
संकटमोचक इनिंग खेळत असताना आपण पाहिलंय ज्या प्रकारे म्हटलं जातं की पानगळ झाल्याशिवाय खरं तर झाडालाही नवी पालवी येत नाही आणि आयुष्यामध्ये असो किंवा खेळामध्ये असो कठीण प्रसंगांचा सामना केल्याशिवाय माणसाला खरं तर चांगले दिवस येत नसतात आणि मैदानामध्ये सध्या दिवस चांगले आणले आहेत. धावफलकावरती फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट्स सरळगाव संघासाठी कारण जिथे संघ धाबेसाठी झटत होता तिथे बॅटर उल्हास मैदानाच्या आतमध्ये लढले आणि सध्या स्कोरबोर्डला 32 धाबा इथे बडवत असताना सरळगाव संघ आणि 33 धाबेचा पाठलाग करत असताना बघायला मिळेल पवार 11 मालेट संघ. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर पवार 11 माले टीम आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. ऑनगोइंग मॅच सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. आदिवासी गटामधून मेगा फायनल मध्ये जाणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो डोरसापाडा. दुसऱ्या बाजूला मुरबाड विभागातून सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळेल जिथे एका बाजूला पवार 11 माले टीम दुसऱ्या बाजूला साई स्पोर्ट्स सरळगाव असे दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. तर विनंती असेल लवकरात लवकर मॅच सुरू करायची. ऑनगोइंग मॅच बिग बॅटल पाहायला मिळेल पवार 11 मालेड विपक्ष साई स्पोर्ट्स सरळगाव असे दोन दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. पूर्वार्धामध्ये टीमची टोटल 32 वरती गेली आहे. 33 धावांचं टार्गेट पवार 11 मालेड या संघासाठी असेल. ओपनिंग पेअर सलामीची जोडी राकेश आणि अनिकेत ही आपल्याला पाहायला मिळतीये. दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. क्षितिज उल्हास आपल्याला पाहायला मिळतील. चेतन जे मात्र पाहायला मिळतील. चेतन आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती राकेश आपल्याला पाहायला मिळतात या पहिल्या ओव्हरसाठी. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. यानंतर मेगा फायनलची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. 4 वाजलेत आणि अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. सो अप्रॉक्सिमेटली 5:15 वाजतील आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी 6 वाजेपर्यंत कंप्लीट होईल. पवार 11 मालेड विपक्ष साई स्पोर्ट्स सरळगाव अशी ऑनगोइंग मॅच सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. वेळ वाचवणं गरजेचं राहणार. बी फास्ट बी फ्युरियस दोन्ही टीम. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचं. बॉलिंग मार्क वरती चेतन आपल्याला पाहायला मिळतील. मॅच होती सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन बोथ द टीम. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. मात्र फिल्डिंग चांगली होती. चांगली फिल्डिंग ची मात्र होत असताना पाहायला मिळेल. मिड ऑफ मध्ये ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता. विशाल आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग करतात. टेलिव्हिजन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो मिड ऑन मधून मिड ऑफ मध्ये आले आणि त्यानंतर वाकू शकले नाहीत. मात्र पायाने चेंडूला अडवलंय आणि स्टॉप जागेवरती केलं होतं. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. टीमची टोटल ओपन होती. 1 धाव धावफलकावरती आहे.
इथे अपील केली जाते, ह्यूज अपील होत असताना पाहायला मिळेल. मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. ह्यूज अपील अशी मात्र सर्वांनी केली होती. पंचाने निर्णय अंतिम असलेल्या गोष्टीची नोंद करून घ्यायची, अन्यथा मेगा फायनलची मॅच कदाचित लागू शकते. विनंती असेल थोडस स्पीडअप करायचं. एकदा धावफलकावरती आहे राकेश आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड वरती राकेश पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला चेतन चांगली गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर आलेला डॉट बॉल. अजून एक चांगला चेंडू आहे यॉर्कलेनचा. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होते. सातत्याने वारंवार अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. चेतन इम्प्रेसिव्ह कामगिरी करतो या मॅच मध्ये. सातत्याने जर पाहायला गेलं तर क्षितिज आपण पाहतो पहिल्या ओव्हर मध्ये होतो, मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय चेतन असे मात्र पाहायला मिळतात. अर्धा फूट लाईनीच्या आतून चेंडू गेलेला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. टीमची टोटल 1 या आकड्यावरती आहे. विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. 15 चेंडू आणि 32 धावा विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12.80 ची सरासरी प्रति षटकामागे इथून मेंटेन करावी लागेल. बिग बॅटल पाहायला मिळतोय. काटकी टक्कर दोन्ही संघांमध्ये असेल यात काही शंकाच नाहीये. चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळतीये. साई स्पोर्ट्स सोरगाव विपक्ष पवार इलेव्हन मालेड अशी ऑनगोईंग बिग बॅटल सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ह्यूज अपील होत असताना पाहायला मिळतीये आणि इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. पूर्ण प्रकारे इम्प्रेसिव्ह कामगिरी. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात. कटर टाकण्याचा प्रयत्न होता. चांगले चेंडू चेतनच्या माध्यमातून हाताळले जातात. त्याचं देखील विशेष कौतुक होणं गरजेचं आहे, कारण प्रेशर सिच्युएशन सेमीफायनलची मॅच आहे. इथे अपील केली जाते आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. राकेश बॅक टू दी पवेलियन. पहिला गडी बाद होईल 1 या आकड्यावरती. 1 या आकड्यावरती पहिला गडी बाद होत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅटर रोहित येत असताना पाहायला मिळतात. समीकरण येऊन टेपलंय. विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत अजूनही 13 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. या षटकामध्ये चेतनने अप्रतिम कामगिरी केली आहे. फक्त आणि फक्त 1 डाव खर्च केली, 1 विकेट कॅरी केली. एका चेंडूचा खेळ या पहिल्या षटकामध्ये शिल्लक. 13 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. मोठे स्ट्रोक्स आता येणं गरजेचं आहे रोहितच्या माध्यमातून आणि त्याला साथ देणं गरजेचं आहे आणि केचच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळतीये. फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळेल आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. पहिल्या षटकाची समाप्ती. एकाकडे बदल्यात 1 धाव फलकावरती असेल. समीकरण येऊन टेपला येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. हेड टू हेड कंपॅरिझन पाहिलं तर साई स्पोर्ट्स सोरगाव टीमच्या 3 विकेट गेल्या होत्या आणि 4 धावा होत्या. मात्र दुसऱ्या बाजूला पवार इलेव्हन माले टीम एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धावेवरती पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकामध्ये कुठला गोलंदाज येईल ते देखील पाहणं महत्वाचं असेल. क्षितिज पाहायला मिळतोय. बारा चेंडू 32 धावांची गरज. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. साई स्पोर्ट्स सोरगाव खूप जास्त अवधी तुमच्या माध्यमातून घेतला जातोय. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना येते वारंवार, तरी देखील तुम्ही स्पीडअप करत नाहीयेत. माहिती सेमीफायनलची मॅच आहे, मात्र वेळ वाचवणं देखील तितकंच महत्वाचं आहे जितकी सेमीफायनलची मॅच इम्पॉर्टंट आहे. 12 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरती क्षितिज कंटे आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता.
डॉट बॉलची समाप्ती होती. 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 32 धावेची गरज. प्रत्येक डॉट बॉल इथे विजयाच्या समीप घेऊन जाईल साई स्पोर्ट्स सरगाव संघाला. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक धाव, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार पवार इलेव्हन मालेट संघाला देखील कमबॅक करून देईल. सुरुवातीच्या काळामध्ये राकेश थोडासा बॅकफुटवरती होता. निराशाजनक कामगिरी सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता मात्र बॅकफुटवरती पाहतोय पवार इलेव्हन मालेड. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट वनचा वापर करण्यात आला होता. सातत्याने व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. कधी गुड लेंथ वरती, कधी फुल लेंथचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त टेक ऑफ चेंडूला मिळालं होतं. परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. भन्नाट वेग क्षितिजकडे आहे. इथे बॅटची कडा लागते. थर्डमॅन रिझन मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कंप्लीट तोपर्यंत होती सिंगल धाव आणि अशा रीतीने टीमचं अकाउंट 1 पुढे जातोय. 2 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. नऊ चेंडूंमध्ये अजून 31 धावेची गरज आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं अजून मात्र मार्गस्थ आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळेल. रोहितच्या बॅट मधून येतोय. कडक कडकडाट फटका अप्रतिम. चेंडू सीमा पार षटकार आणि आता समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 8 चेंडू विजयासाठी 25 धावेची गरज. रोहितच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. कटर जो मात्र टाकण्यात आला होता. टप्पा पडल्यावरती थोडस वळण चेंडूने घेतलंय आणि त्यानंतर ड्राईव्ह करायचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळाली ज्यावरती 6 धावेची मोहर होती. 8 चेंडूंमध्ये 25 धावेची गरज. हे इक्वेशन सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. चला वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. पवार इलेव्हन माले टीम क्षितिजच्या विरोधामध्ये आक्रमक पवित्र आजमावला जातो रोहितच्या माध्यमातून. बॅक टू बॅक पाहिले तर चांगले चेंडू असे मात्र पाहायला मिळालेत. पहिले 2 चेंडू डॉट होते. त्यानंतर सिंगल धाव 3ऱ्या चेंडूवरती आली आणि 4थ्या चेंडूवरती षटकार येतोय. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा वापर चांगला केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जे मात्र केलं जात आहे आणि 3ऱ्या पंचांची मागणी याची मात्र केली जाते. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला होता की नाही ते देखील पाहणं महत्वाचं असेल. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन अशी मात्र होत असताना पाहायला मिळेल. 7 चेंडूंमध्ये 24 धावेची गरज असेल. रोहित जो मात्र टुवर्ड्स द पवेलियन जातोय. 7 चेंडूंमध्ये 24 धावेची गरज. हे विजयासाठी समीकरण. पहिल्या षटकामध्ये जिथे 1 धाव आली ना तिथेच मॅचचं समीकरण पूर्ण प्रकारे मी म्हणेल साई स्पोर्ट सरगाव संघाच्या बाजूने झुकलं होतं. कारण हे ट्रेड कंपॅरिझन पाहायला गेलं तर साई स्पोर्ट्स सरगाव संघाचे 4 गडी बाद होते. 13 धावा होत्या. दुसऱ्या बाजूला पवार इलेव्हन मालेट 2 गडी बाद आहेत आणि 9 धावा धावफलकावरती अशी मात्र पाहायला मिळतात. विजयासाठी अजूनही 24 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि 24 धावा इक्वेशन पाहायला मिळतोय. कुणाल आणि अनिकेत ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक दुसरे कंप्लीट होतोय. भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूवरती. क्विक वनचा वापर करण्यात आला होता आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरे कंप्लीट होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. समीकरण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावेची गरज.
6 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं राहील. मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून सूचना वारंवार येते की तुम्ही खूप जास्त अवधी घेतायत. शेवटच्या 15 बॉल मध्ये जर विचार केला तर अगदी शेवटच्या 12 बॉल मध्ये जर विचार केला तर 8 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्लेयर आहे. कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय. बाद विकेटचं पतन. अनिकेतची केस संपुष्टात. अनिकेत बॅक टू दी पवेलियन. समीकरण 5 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची गरज. पाच चेंडू आणि 24 धावांची गरज. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. यावेळेस देखील फटका फसला. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच होती. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. हा चौथा मोठा धक्का 9 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 विकेट पडत असताना पाहायला मिळत आहेत. दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करतील का गोलंदाज ते देखील पाहणं महत्वाचं आहे. याआधी देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये गोलंदाज आपण पाहतोय विशाल यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली होती. दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट करतील का ते देखील पाहणं महत्वाचं आहे. लाऊड अपील केली जाते आणि फिंगर अप. दुसरी विकेट हॅट्रिक या क्रीडा स्पर्धेमधली विशालच्या माध्यमातूनच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली देखील विशालनेच कंप्लीट केली आणि त्यानंतर दुसरी देखील विशालनेच कंप्लीट केलेली पाहायला मिळते. ग्रेट पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम विशाल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 गडी बाद होत असताना पाहायला मिळाले. आल्या पावली रुपेशला देखील माघारी परतावं लागतंय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा आहेत दो फलकावरती. 3 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज. प्रतीक न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आणि 4 चेंडूंमध्ये 4 विकेट विशालच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. जल्लोष पाहायला मिळतोय. मात्र कामगिरी देखील तशीच दमदार विशाल करतोय. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट कॅरी केल्यात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धाव फलकावरती डबल विकेट हॅट्रिक देखील होत असताना पाहायला मिळते. पहिली विकेट हॅट्रिक अशी मात्र कंप्लीट केली विशालने. त्यानंतर दुसरी विकेट हॅट्रिक देखील विशालनेच कंप्लीट केली आणि या क्रीडा स्पर्धेमधली पहिली डबल विकेट हॅट्रिक ती देखील विशालनेच कंप्लीट केलेली पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धेमध्ये 10 विकेट विशालने घेतलेल्या आहेत. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका चेंडूमध्ये 24 धावांची गरज. फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे आणि अशा रीतीने सामना जो मात्र होतोय फिनिश. आणि मेगा फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल साई स्पोर्ट्स सरगाव टीम. वेल प्ले टीम. हार्ड लक टफ लक. आपण देणार आहोत पवार 11 मालेड संघाला. मॅन ऑफ द मॅच च्या दिशेला आपण वळतो.